नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर गावी लग्नाची सगळी धावपळ होती ना, आज होतं लग्न. तर सकाळी म्हणजे सगळ्यांनी फ्रेश वगैरे झाले. मग काहीतरी पाहिजे, कारण सगळे फुल फॅमिली होते घरातले वगैरे सगळे. त्यामुळे मग सगळ्यांसाठी मी पोहे बनवले. मदत केली सगळ्यांनी, थोडी काही का असे ना मदत केली. पोहे बनवले, म्हणजे आपण चुलीवरती मला जास्त काही जमत नाही. तर त्यामुळे माझ्या नणंदबाई होत्या की त्या म्हणजे चुलीत ते जाळ वगैरे घालणं वगैरे हे चालू होतं त्यांचं. आणि मग मी फक्त वरतून म्हणजे सगळं टाकणं वगैरे हे होत होतं, कारण धूर आलं की खूप त्रास होतो आणि सवय नसल्यामुळे अजून त्रास होतो. तर मस्त असं मी पोहे, एवढे तुम्हाला टोपात दिसत तेवढे मी सगळे पोहे बनवले आणि सगळ्यांना प्लेटमध्ये खायलाही दिले. आणि कारण त्याच्यानंतर आम्हाला रेडी होऊन लगेच जायचं होतं मंडपात, म्हणजे हॉल जिथे आहे, जिथे लग्न आहे तिथे हॉलमध्ये लग्न ठेवलं होतं. कारण एक लवकर घाईमध्ये लग्न झालं, त्यामुळे मग थोडीशी लग्न हे हॉलमध्ये धरलेलं होतं त्यांनी. त्यामुळे मग आता मी सगळ्यांना पोहे देत होते प्लेट्समध्ये वगैरे. आणि सगळ्यांना पोहे दिल्यानंतर मी मस्त असं प्लेटमध्ये पोहे घेऊन खात होती. आणि त्याच्यानंतर लगेच रेडी होऊन आम्ही निघालो लगेच रेडी झाले मी. आणि जसं आहे तसंच आम्ही आता सगळे रेडी होऊन म्हणजे आम्ही बसलो होतो टेम्पोमध्ये. कारण गावाला असंच टेम्पोमध्ये वगैरेच घेऊन जातात वराड जे असतं ते, किंवा नवऱ्याकडचे वगैरे सगळं असं. तर मग मी तरी म्हणजे स्कार्फ वगैरे बांधून व्यवस्थित निघाले होते, कारण माहिती होतं थोडंसं ह्याच्यामध्ये. आणि माझ्याकडे स्पेशली म्हणजे स्कार्फ असतोच एनी टाईम, कधी गरज पडते सांगता येत नाही. मग सगळे अशी मुलांना वरती बसवलं होतं आणि हाच टेम्पो रिटर्न येणार होता परत दुसरे जे आहेत ते घेऊन येण्यासाठी, सगळ्या माणसांना घेऊन येण्यासाठी. मग ते हे हॉलवरती होतं आणि हे होते नवरदेवाचे वडील होते की ते आतमध्ये चालले होते, म्हणजे माझे सासरे, चुलत सासरे. तर आता मग हे मस्त मंदिराच्या हॉलमध्येच स्टार्टिंगला जे गणपतीची मूर्ती वगैरे ठेवते, खूप मस्त होतं आणि हॉल खूप छान होता. आणि त्यांनी सर्व जे हॉलवाल्यांना दिलेलं असतं काय मॅनेजमेंट खूप छान केलं होतं त्यांनी. आणि स्पेशली म्हणजे जेवणाची वगैरे सोय मस्त होती. हा माझा मुलगा हाय करतो आहे. आणि सगळे आता आले होते आणि चालली होती तयारी वगैरे आतमध्ये सगळ्यांची. कारण आम्ही आलो होतो त्याच्यानंतर सगळ्या विधी पार करायच्या होत्या, हळदी वगैरे. तर हळदीचं पण छोटेच क्लिप्स घेतलेत, कारण आमच्याच घरातलं लग्न म्हटल्यावरती क्लिप्स किंवा व्हिडिओ शूट करता येत नव्हता. हा प्रॉब्लेम होत होता, कारण घाई होती आणि प्रत्येकाचे व्हिडिओ माझ्यापर्यंत आले नाही आहेत. त्यामुळे जेवढे होईल तेवढे मी होते माझ्याकडे तेवढे मी एडिट करून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि जेवण पण अप्रतिम होतं. जेवण खूप सुंदर आणि खूपच आवडलं होतं मला. मग चला, मग थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि याच्या पुढची रील आहे ते मी असंच टाईमपास म्हणून रील काढली होती तिथे. खूप छान असं हॉल होता. त्यामुळे அபிராமியே தாலாட்டும் சாமியே நான் தானே தெரியுமா, சிவகாமியே சிவனில் நீயும் பாதியே அதுவும் உனக்கு புரியுமா.